लोकांची मदत घेऊन सरकार जर एखादा आंदोलन किंवा एखादा आमचे हे उपोषण धडकण्याचं नक्कीच तुम्ही कायद्याचं जर कारण सांगत असाल आम्ही त्याचं स्वागत करतो, कारण संविधानाचं स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही मानणारी लोक आहोत आणि त्यामुळे संविधानाच्या पुढे जात नाही. परंतु तोच संविधान किंवा तोच कायदा गिरणी मालकांसाठी का लागत नाही? आमच्या 10 मिलच्या जागा दिलेल्या नाहीत. इतक्या वर्ष जर सरकार आम्हाला आमचा हक्क देत नसेल, 42 वर्ष कायदा होता, तर त्या सरकारला काय आता काय तुम्ही गुन्हा करणार किंवा त्यांच्यावर कोणते गुन्हे नोंद करणार? ह्या सगळ्या प्रश्नांसाठी नक्की आपण आता विचारण्याची गरज आलेली आहे. प्रत्येक वेळी शांतता किती संयम बाळगायचा. आजही सांगतो माझी संपूर्ण तयारी आहे, मी इथून न जाण्याच्या तयारीने आलेलो आहे. परंतु आपल्या लोकांना कुठे त्रास होता का म्हणे? जे 60, 70, 80 वर्षाची लोक आहेत म्हणून शांत बसलेले आहेत. येणाऱ्या काळात सरकारला दिसेल याच्या पुढचा काय निर्णय असतो. कारण ज्या पद्धतीने सरकारने वारंवार 1.5 महिना राहिला किंवा 1 महिना राहिला फक्त आचारसंहितेला आणि तुम्ही सांगता आम्ही गिरणी कामगारांसाठी करतोय म्हणून. गृहनिर्माण मंत्री माननीय अतुल सावे साहेब साला एवढा ढिल्ला गृहनिर्माण मंत्री आजपर्यंत नाही कधी बघितलेला आहे. 24 म्हणजे फेब्रुवारीला कोल्हापूरला उपोषण झालं होतं, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की उपोषण करू नका, फेब्रुवारीच्या अधिवेशनात आम्ही निर्णय घेऊ गिरणी कामगारांबद्दलचा. 2 अधिवेशन निघून गेली तरीही निर्णय नाही. आज म्हणजे 20 सप्टेंबर पासून जर अधिवेशन चालू होतंय तर मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब नक्कीच तुम्ही आता स्पष्ट करा, कारण इथे आल्यावर खूप जे एक 80-90 वर्षाचे गिरणी कामगार आहेत त्यांनी एकच विचारलं की बाबा फक्त मुख्यमंत्र्यांना किंवा सरकारला विचारा आम्हाला देणार आहेत की नाही. तुम्हाला जर तोंडाने बोलायला लाज वाटत असेल तर कुठेतरी लिहून ठेवा, आम्ही गिरणी कामगारांसाठी काय करू शकत नाही. परंतु ती आता डिक्लेअर करा. आता 42 वर्षाचा संघर्ष आहे, 42 वर्ष फक्त झुलवत ठेवताय. आम्ही सरकारला सांगतोय आम्हाला द्या मागत नाही, मी माझी भूमिकाही सांगतोय द्या नाही, निर्णय घ्या. कारण उशिरा दिलेला न्याय हा सुद्धा अन्यायच आहे. 42 वर्षानंतर जर गिरणी कामगारांना तुम्ही न्याय देणार असाल तर नक्कीच ह्या आमच्यासाठी अन्यायच आहे. अजून किती अन्याय गिरणी कामगारांवर करणार आहे तुम्ही हे सरकारने आता स्पष्ट करायचंय. कारण माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब एक गरीब कुटुंबातून रिक्षा चालक ते मुख्यमंत्री हा त्यांचा संपूर्ण प्रवास असल्यामुळे ज्या दिवशी मुख्यमंत्री पदावर बसले त्या दिवशी गिरणी कामगाराला वाटलं होतं की कुठेतरी आता आपल्याला न्याय भेटेल, कारण एक गरीब घराचा मुलगा मुख्यमंत्री झालाय. परंतु आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी जे केलं नाही ते तुम्ही करून दाखवलं. ती गिरणी कामगाराला मुंबईच्या बाहेरच टाकण्याचं काम केलंय आणि वरतून धमकी देत आहे की जर मुंबईच्या बाहेरची घरं तुम्ही नाकारलीत तर तुमचा मुंबईतली घरांचा हक्क यापुढे राहणार नाही. म्हणजे सरळ सरळ धमकी देत आहे की तुम्ही मुंबईच्या बाहेरची घरं घ्यायचीच, हे सरळ सांगताय. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, वारंवार येते कारण इथेही काही भेटले की गिरणी कामगार सर्व मराठी नव्हता असं म्हणतात. मी म्हणतो जो गिरणी कामगार होता तो मराठीच होता, कारण त्याला या मुंबईबद्दल या मातीबद्दल नेहमी अस्मिता होती. तो या मातीसाठी झगडत होता. त्याच्यामुळे कुठचाही राजकीय मराठी शब्द नाहीये. हा जो या मातीसाठी झगडला, ज्यांनी ही मुंबई उभी केली किंवा महाराष्ट्राला मुंबई मिळवून दिली, त्या गिरणी कामगारांचा आम्ही बोलतोय का त्या गिरणी कामगारांसाठी हक्क मागतोय. कारण आज एक प्रश्न मात्र उपस्थित होतोय की ज्या 107 हुतात्म्यांनी आपलं बलिदान देऊन ह्या महाराष्ट्राला ही मुंबई मिळवून दिली, परंतु ती मुंबई महाराष्ट्राला मिळाली, परंतु ही तिचं उद्दिष्ट होतं की मराठी माणसाला मिळाली पाहिजे. ती आधी मिळाली का? नक्कीच तो महाराष्ट्राला मिळण्याचा लढा यशस्वी झाला. परंतु आपण सर्व वारसदारांनी किंवा या मुंबईचे जे आपण हकदार म्हणतो त्यांच्या वारसांनी मात्र तो लढा पुढे चालवला नाही. की मुंबई मराठी माणसाच्या हातातून निघत चालली हळूहळू आणि त्यांचं पुनर्वसन किंवा गेले 20 ते 22 वर्षात ह्या मुंबईतून मराठी माणसाला षडयंत्र करून जे बाहेर टाकलं गेलं ते गिरणी कामगारांच्या माध्यमातून कुठेतरीची भरपाई होईल. आणि म्हणून गिरणी कामगार मुंबईमध्ये नको आहे. लक्षात घ्या काय विषय की गिरणी कामगार मुंबईत का नको? सरकारकडे जागा नाही, बाहेरून आलेल्या लोकांना कोण झोपडी बांधतो, कोण झोपडपट्ट्या उभ्या करतो, हे त्या काय अधिकृत आहेत? त्याला तुम्ही अधिकृत करताय अनधिकृत गोष्टींना आणि एसआरएच्या माध्यमातून बिल्डिंग उभी करून देताय. आमच्या हक्काची जमीन नाही ते, त्याचं काय त्यांना का मिळत नाही? कारण त्याचं कारणच एक आहे की गिरणी कामगार मुंबईतून मराठी टक्का कमी करण्याच्या षडयंत्राचा बळी पडलेला आहे. लक्षात घ्या. आणि आता ही लढाई मात्र सर्वांनी खरं तर 84,000 फॉर्म या मुंबईमधून भरले गेले गिरणी कामगारांचे. 84,000 विचार करण्या गोष्टी आहे की आपण फक्त म्हणतो संघर्ष गिरणी कामगारांना
गिरणी कामगारांना न्याय भेटत नाही असं म्हटलं जातं. विचार करण्यासारखी आपली गोष्ट आहे. 84,000 फॉर्म जर या मुंबईतून भरले असतील तर आज इथे किती लोक हवी असतील. नक्कीच आम्ही संघर्ष करतोय किंवा आपण सगळे संघर्ष करतोय, परंतु जर खरोखर न्याय मिळवायचा असेल तर प्रत्येकानं आता संघर्ष करायला उतरलं पाहिजे. 15 मार्चचा GR रद्द करा ही नक्कीच मागणी, कारण 15 मार्चचा जर GR रद्द होत नाही तर ह्या पुढे ज्या काही मागण्या आपल्या असतील त्यांना अर्थच उरत नाही. त्यामुळे नक्कीच शासनाने तो 15 मार्चचा GR रद्द करावा ही वारंवार मागणी आपण करत आलेलो. ज्या दिवशी GR निघाला 17 मार्च 2024 रोजी, त्या दिवसापासून तर आजपर्यंत आपण त्याचा निषेध करतोय आणि सरकार वारंवार सांगते बदल करू. आता फक्त दीड महिना किंवा महिनाभरच राहिला आचारसंहितेला, मग कधी बदल करणार आहे? बदल कधी फक्त फसवण्याचं काम चाललेलं आहे या शासनाकडून.